पोटावर एक फुगवटा आलाय. जड उचललं तर बाहेर येतो, खोकलं तर बाहेर येतो, झोपलं की आत जातो. दुखत नाही, खूप त्रासही नाही. तुम्ही विचार केला, ठीक आहे नंतर कधीतरी बघूया. 1 वर्ष गेलं, पाठोपाठ 2-3 वर्ष गेली. आता फुगवटा वाढलाय. आता कामात त्रास होतोय, कधी कधी दुखतो. एक दिवस अचानक फुगवटा अडकला, जाम झाला. आता आत जात नाहीये, खूप दुखतोय आणि सोबत उलट्याही होत आहेत. कॅज्युअल्टीमध्ये आलात, डॉक्टरांनी बघितलं, सांगितलं इमर्जन्सी सर्जरी आहे. मी तुम्हाला सांगतो, मी हर्निया स्पेशलिस्ट आहे. आमचं सेंटर ॲब्डॉमिनल वॉल रिकन्स्ट्रक्शनमध्ये सेंटर ऑफ एक्सिलन्स म्हणून मान्यता प्राप्त आहे. मी दर आठवड्याला हर्निया करतो, साधे करतो, कॉम्प्लेक्सही करतो. आज तुम्हाला सांगतो कुठला हर्निया धोकादायक, कुठला नाही. थोडंसं मेशबद्दल आपण बोलूया आणि हर्निया बेल्टबद्दल पण तुम्हाला सांगतो. चला सुरू करूया. वेलकम बॅक. गट टॉक इंडियावर आपलं स्वागत आहे. मी डॉक्टर संदीप सबनीस. आज आपण हर्नियाविषयी बोलतोय. सरळ भाषेत सांगायचं तर हर्निया म्हणजे नक्की काय? तर ॲक्च्युली तुमच्या पोटाच्या भिंतीत म्हणजे ॲब्डॉमिनल वॉलमध्ये जर आपण बघितलं तर अनेक लेयर्स असतात, अनेक स्तर असतात. स्किन असते, फॅटची लेयर असते, मसल लेयर असते आणि फेशिया असतो. आता ह्यात फेशिया जो आहे हा एक मजबूत तंतुमय असा पडदा आहे जो ॲक्च्युली खरं सगळं भार सहन करण्याचं काम करतो. आता आपल्या ॲब्डॉमिनल वॉलचं काम काय आहे की आतड्यांना आतमध्ये धरून ठेवणं किंवा पोटातले स्ट्रक्चर आतमध्ये धरून ठेवणं. जसे की एक भिंत आपल्या घरातल्या आतल्या गोष्टींना आतमध्ये ठेवते, म्हणजे प्रोटेक्ट करते किंवा आतमध्ये एक संघ ठेवण्याचं काम करते. जेव्हा ह्या वॉलमध्ये विशेषतः फेशियामध्ये एखाद्या ठिकाणी वीकनेस किंवा कमकुवतपणा निर्माण होतो किंवा छिद्र पडतं आणि त्यातनं आतले कंटेंट्स म्हणजे फॅटचे कंटेंट्स किंवा इंटेस्टाईनचे कंटेंट्स बाहेर यायला लागतात किंवा बाहेर दिसायला लागतात आणि त्यातून जो फुगवटा निर्माण होतो आपण त्यालाच हर्निया म्हणतो. आता या हर्नियाचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसं की इंग्वायनल हर्निया म्हणजे काय, जांघेजवळचा पुरुषांमध्ये कॉमनली होणारा हर्निया म्हणजे इंग्वायनल हर्निया. आता पुरुषांमध्ये होण्याचं कारण कॉमन कारण काय आहे की बुवा इंग्वायनल कॅनल ज्याच्यातनं स्पर्मॅटिक कॉर्ड जातो तिथे एक नॅचरल एरिया ऑफ वीकनेस असतो. त्यामुळं एस्पेशली एल्डरली पॉप्युलेशनमध्ये 50 नंतर पुरुषांमध्ये इंग्वायनल हर्निया होण्याचं प्रमाण जरा जास्ती आहे. दुसरा हर्निया म्हणजे अंबिलिकल हर्निया. अंबिलिकल हर्निया हा युजली बेंबीजवळ होतो. आता हा बाळांपणानंतर स्त्रियांमध्ये दिसू शकतो किंवा लठ्ठ लोकांमध्ये पण हा कॉमन आहे. तिसरा हर्नियाचा जो कॉमन प्रकार आहे त्याला आपण इन्सिजनल हर्निया म्हणतो. म्हणजे पूर्वीच्या ओपन सर्जरीच्या जागी जिथे आपण फेशिया कट केलेला आहे आणि तिथे तो कमकुवत झालेला आहे अशा ठिकाणी जेव्हा हर्निया होतो त्याला इन्सिजन रिलेटेड म्हणजे इन्सिजनल हर्निया असं आपण म्हणतो. आता मी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो जे मी माझ्या पेशंट्सनाही सांगतो. हर्निया स्वतःहून कधीही बरा होत नाही. बेल्ट वापरा, एक्सरसाइज करा, कुठलीही मेडिसिन घ्या, योगा करा, काहीही केलं तरी हर्निया बरा होत नाही. शेवटी तुमच्या पोटाच्या भिंतीमध्ये असलेलं ते छिद्र आहे. त्यामुळे छिद्र हा मेकॅनिकल डिफेक्ट आहे आणि तो मेडिसिननी भरत नाही. सर्जरी हा एकमेव पर्याय हर्नियासाठी आहे. फक्त प्रश्न हा आहे की आपल्याला सर्जरी कधी करावी लागते आणि कधी करायला पाहिजे. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सिनॅरिओ सांगतो. जसं आपण केस नंबर 1 बघूया. एक छोटा फुगवटा आहे, विशेष काही दुखत नाही आहे, जड उचललं तर बाहेर येतोय, झोपलं तर आत जातोय, कामामध्ये विशेष काही त्रास होत नाही आहे. आता काय, मग इथे वॉचफुल वेटिंग ॲक्सेप्टेबल आहे. म्हणजे काय, आपण वेट करू शकतो, सिम्पटम डेव्हलप होण्याची वाट बघू शकतो. एस्पेशली काही रुग्णांसाठी ज्यांच्यामध्ये वय जास्त आहे, ज्यांना ॲनेस्थेशियाची रिस्क असू शकते. पण एक गोष्ट ह्या पेशंट्समध्येही स्पष्ट आहे की ह्या केसमध्ये ही हर्निया वाढत जाणार आहे, तो कमी होणार नाही आहे.
आज जो छोटा आहे तो वर्ष 2 वर्षानंतर मोठा होणार आहे आणि मोठ्या हर्नियाची सर्जरी ही डेफिनेटली छोट्या हर्नियापेक्षा डिफिकल्ट असते. म्हणजे सर्जरी ही लागणारच असते. प्रश्न हा फक्त आहे की आपला टायमिंग कुठला असला पाहिजे. त्यामुळं ह्या पेशंट्सना माझा सल्ला असेल की जर तुम्ही अदरवाईज हेल्दी आहात तर एसिम्प्टोमॅटिक हर्निया रिपेअरसुद्धा तुम्ही लवकर करून घेऊ शकता, कारण तुम्हाला सर्जरी सोपी होणार आहे. आता केस नंबर 2. इथे एक फुगवटा आहे, कामात त्रास होतो आहे, जड उचलता येत नाही आहे, एक्सरसाइजही करता येत नाही आहे. इथे इलेक्टिव्ह सर्जरीची वेळ आलेली आहे. त्यामुळे तुमच्या सोयीनं प्लॅन करा. इलेक्टिव्ह म्हणजे प्लॅन्ड सर्जरी. प्लॅन्ड सर्जरी इज डेफिनेटली अ सेफर सर्जरी ॲज कम्पेअर्ड टू इमर्जन्सी सर्जरी. म्हणजे काय, कुठलीही प्लॅन सर्जरी तुम्ही प्लॅनिंग करून केलेली सर्जरी ही डेफिनेटली सेफ असते, कारण तुम्ही तयारी करता तसंच तुमचा सर्जनही तयारी करतो. इमर्जन्सी सर्जरी जेव्हा असते तेव्हा कॉम्प्लिकेशनची रिस्क डेफिनेटली जास्त असते. आता आपण केस नंबर 3 बघूया. आता इथे नॉन निगोशिएबल इमर्जन्सी आहे. म्हणजे काय, फुगवटा जो होता तो आता अडकून बसला आहे, तो आता आत जात नाही आहे. त्याला आपण ऑब्स्ट्रक्टेड हर्निया असं म्हणतो. ह्याचं पुढचं पाऊल जे असतं किंवा पुढची स्टेप जी असते म्हणजे ऑब्स्ट्रक्टेड हर्निया जर अनअटेंडेड म्हणजे डॉक्टरांना न दाखवता राहिला तर तो एका जास्त धोकादायक प्रकारामध्ये कन्वर्ट होतो, ज्याला आपण स्ट्रँग्युलेटेड हर्निया असं म्हणतो. स्ट्रँग्युलेटेड हर्निया म्हणजे काय की जो बाहेर आलेला आतड्यांचा भाग आहे त्याचा ब्लड सप्लाय जेव्हा बंद होतो, म्हणजे ब्लड सप्लाय पूर्णपणे संपून जातो, तेव्हा तो आतला टिश्यू, ते आतलं स्ट्रक्चर, ते आतलं इंटेस्टाईन डेड होऊन जातं, म्हणजेच गँग्रीन होऊन जातं. आणि गँग्रीन झालं तर डेफिनेटली तो आतड्यांचा भाग आपल्याला कापावा लागतो. जी अर्ध्या तासाची 40 मिनिटांची सर्जरी होती ती 3 ते 4 तासांची सर्जरी होते. म्हणून जर तुमचा फुगवटा अचानक खूप दुखायला लागला, सुजला, कठीण वाटला, कडक वाटला, आत जात नाही आहे, उलट्या होत आहेत, ताबडतोब तुमच्या हॉस्पिटलला जा. घरी बसू नका, कारण ह्या सिच्युएशनमध्ये प्रत्येक तास महत्त्वाचा आहे. आता मी थोडंसं तुम्हाला मेशबद्दल सांगणार आहे की मेशबद्दल का काय की लोकांमध्ये खूप अशी अनावश्यक भीती आहे. माझ्या ओपीडीमध्ये येणारा हर्नियाचा प्रत्येक अल्टरनेट पेशंट मला विचारतो की सर ह्याच्यामध्ये मेश टाकावीच लागेल का, शेवटी ती एक फॉरेन बॉडी आहे, शरीराला त्याचा काही त्रास होईल का. मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो, मेश म्हणजे एक सिंथेटिक जाळी. पॉलिप्रोपिलिनची मोस्ट कॉमनली आपण यूज करतो. पॉलिप्रोपिलिन हे रिलेटिव्हली इनर्ट असं मटेरियल आहे जे शरीरामध्ये फार काही रिॲक्शन इनसाईट म्हणजे फार काही रिॲक्शन करत नाही. तर आपण ही पॉलिप्रोपिलिनची जाळी जिथे कमकुवतता आहे, हर्नियामुळे जिथे वीकनेस तयार झालेला आहे किंवा वीकनेसमुळे जिथे हर्निया झालेला आहे तिथे ती जाळी ठेवतो, जी तिथे परमनंटली राहते. आता ह्या जाळीसोबत जेव्हा आपलं टिश्यू रिॲक्ट होतं तेव्हा ते टिश्यू ह्या जाळीमध्ये इनकॉर्पोरेट होतं. म्हणजे काय की मेश आणि आपल्या शरीरातला टिश्यू हे एक होतात, म्हणून तिथे झालेला रिपेअर हा मजबूत होतो. त्यामुळं मेशनी हर्निया रिपेअर केलेला जेव्हा असतो तेव्हा त्याच्यामध्ये रिकरन्स म्हणजे पुन्हा होण्याची रिस्क सिग्निफिकंटली कमी असते. याचं उदाहरण तुम्हाला जर द्यायचं झालं तर जेव्हा मेश नव्हते आणि आपण फक्त टाके घालून हर्निया रिपेअर करायचो तेव्हा हर्निया रिकरन्स म्हणजे परत होण्याची शक्यता साधारण 20 ते 50% होती. म्हणजे हा 1975-80च्या अगोदरचा काळ. जेव्हापासून आपण मेश वापरतोय, तुम्ही दुर्बिणीद्वारे मेश वापरा किंवा ओपन सर्जरीमध्ये जाळी वापरा, पण जेव्हापासून आपण मेश वापरायला सुरुवात केली त्यानंतर रिकरन्सची रिस्क ही 1 ते 2% आली. म्हणजे एवढा सिग्निफिकंट डिफरन्स जर रिकरन्समध्ये होणार असेल तर मेश हा डेफिनेटली आजच्या हर्निया सर्जरीमध्ये एक पिलर, एक फाउंडेशन किंवा एक इसेन्शियल गोष्ट अशी झालेली आहे. आणि त्यामुळे मेश सर्जरी करणं ही हर्नियाचा स्टँडर्डाइज्ड अप्रोच आहे. जसं आपण म्हणतो की पित्ताशयामध्ये पित्ताच्या नळीला जेव्हा आपण क्लिप करतो किंवा एखाद्याला फ्रॅक्चर झाला असेल तर त्याच्यामध्ये प्लेटिंग आणि स्क्रूइंग करतो, हे जसं स्टँडर्ड झालं आहे
तसं मेश ही हर्निया सर्जरीचा स्टँडर्ड भाग आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल भीती ही कम्प्लिटली अनइसेन्शियल किंवा अनावश्यक अशी आहे. आता थोडंसं लॅप्रोस्कोपीबद्दल, म्हणजे मी बहुतेक हर्नियाज लॅप्रोस्कोपिकली करतो. ह्याच्यामध्ये आपण साधारणतः 5 मिलीमीटर ते 10 मिलीमीटरचे 3 कट्स पेशंटच्या ॲब्डॉमनवर, पोटावर घेतो. जो 1 सेंटीमीटरचा कट असतो त्यातनं दुर्बीण जाते आणि त्यातनंच आपण मेश ही पोटाच्या आतमध्ये घेऊन जातो. युजली ही मेश जी असते ही पेरिटोनियम नावाच्या लेअरच्या मागच्या बाजूला, म्हणजे आतड्यांपासून किंवा पोटाच्या आतल्या स्ट्रक्चर्सपासून दूर ठेवली जाते. आता जेव्हा आपल्या पोटातलं प्रेशर वाढतं तेव्हा ही मेश आणखी पोटाच्या बाजूला ढकलली जाते. त्यामुळे जितकं प्रेशर वाढलं तितकी ती मेश हर्नियाच्या छिद्राच्या जवळ जाणार. त्यामुळं ही लॅप्रोस्कोपिक रिपेअर हा मोर फिजिओलॉजिकल असं आपण म्हणतो, म्हणजे नॅचरली जसा रिपेअर व्हायला हवा तसा लॅप्रोस्कोपीचा रिपेअर होतो. आणि हेच लॅप्रोस्कोपीचं खरं ॲडव्हान्टेज आहे. त्याचमुळं लॅप्रोस्कोपीमध्ये रिकरन्स म्हणजे पुन्हा होण्याची रिस्क ही सिग्निफिकंटली कमी आहे, कारण मेश ही ॲनाटॉमिकली सुपिरियर पोझिशनमध्ये आपण बसवलेली आहे. बाकी ॲडव्हान्टेज आहेतच, जसं की पेन सिग्निफिकंटली कमी आहे, टाके पडत नाहीत, ब्लड लॉस हा खूपच कमी असतो, रिकव्हरी खूप फास्ट असते. बरेचसे रुग्ण आठवड्याभरामध्ये आपल्या कामाला रुजू होतात. युज्युअल स्टे म्हणजे हॉस्पिटलमध्ये राहण्याचं ड्युरेशन हे 2 ते 3 दिवस असतं. दोन्ही बाजूला हर्निया असेल तर त्याच 3 छिद्रांमधून आपण दोन्ही बाजूची हर्निया रिपेअर करू शकतो, जे आपण अदरवाईज ओपनमध्ये करू शकत नाही. आता थोडंसं हर्निया बेल्टबद्दल. आता हर्निया बेल्ट हे फक्त सिम्पटम कमी करतं. म्हणजे काय, आपण फुगवट्यावर बेल्टचा पट्टा लावतो आणि फुगवटा आतमध्ये चालला जातो. आता बेल्ट काढला की हर्निया परत तितकाच. बरं, जितका वेळ तुम्ही विदाऊट बेल्ट राहता त्या ड्युरेशनमध्ये हर्निया हा वाढतच जातो. त्यामुळं बेल्टवर विसंबून राहून सर्जरीला आपण उशीर करतोय, म्हणजे आपण हर्नियाला वाढू देतोय, जेणेकरून हर्निया सर्जरी ही कठीण होणार आहे. मग बेल्टचा काहीच उपयोग नाही का? बेल्टचा उपयोग आहे टेम्पररी सिच्युएशनमध्ये, एस्पेशली अशा वयोवृद्ध व्यक्तींमध्ये ज्यामध्ये सर्जरी करणं हे खूप कठीण किंवा धोकादायक जर आहे आणि पेशंट समजा बेड रिडन आहे, घरी झोपलेले आहेत, त्यांना हर्नियाचा विशेष त्रास नाही, त्यांच्यामध्ये आपण बेल्ट वापरू शकतो. पण हे टेम्पररी ऑप्शन आहे, परमनंट सोल्युशन नाही. त्यामुळं बेल्ट हा तुम्ही विचारपूर्वक यूज केला पाहिजे. आणखी एक प्रश्न जो मला कॉमनली विचारला जातो तो म्हणजे एक्सरसाइज किंवा त्यातल्या त्यात कोअर स्ट्रेंथनिंग, म्हणजे आम्ही आमच्या बॉडीचं कोअर जर स्ट्रेंथन केलं तर हर्निया बरा होतो का, असा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. त्यात काही माझे पेशंट्स आहेत जे रेग्युलर जिममध्ये जातात किंवा ते त्यांचा एक्सपिरियन्स सांगतात किंवा हेवी एक्सरसाइज केल्याने, वेट लिफ्टिंग केल्याने आमचा हर्निया वाढेल, कमी होईल किंवा हर्निया होण्याचं कारण आहे का. त्याच्याबद्दल मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते की कोअर स्ट्रेंथ करणं ही चांगली गोष्ट आहे, पण हर्निया त्यामुळे कमी होणार नाही, उलटा हर्निया त्यामुळे वाढतो. का बरं? कारण पोटातलं प्रेशर वाढतं. प्रेशर वाढलं की जिथे कमकुवत एरिया आहे तिथनं कंटेंट हे बाहेर येतं. त्याचप्रमाणे होमिओपॅथी, आयुर्वेदा ह्या पॅथीजमध्ये हर्नियासाठी कुठलंही सोल्युशन, कुठलंही मेडिसिन हे नाही. जसं मी तुम्हाला म्हणालो, हर्निया हा स्ट्रक्चरल डिफेक्ट आहे, मेकॅनिकल प्रॉब्लेम आहे, भिंतीमध्ये पडलेलं एक छिद्र आहे. त्यामुळं कुठल्याही मेडिसिनने हे छिद्र भरू शकत नाही. सर्जरी हा एकमेव उपाय आहे. हे मी अतिशय रिस्पेक्टफुली सांगतोय, पण सत्य सांगणं माझं काम आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक 65 वर्षांचे शेतकरी, दिंडोरी तालुक्यातले, जांगेच्या जवळ 8 वर्षांपासून हर्निया आहे. सुरुवातीला लहानसा फुगवटा होता. काका शेतात तसं काम करायचे, विशेष काही दुखत नव्हता. कोणीतरी सांगितलं हर्नियाचं बेल्ट बांधा, आत्ता काही सर्जरीची आवश्यकता नाही आहे. काकांनी बेल्ट बांधला. 7-8 वर्षांपासून तो रेग्युलरली वापरत आहे. दरवर्षी हर्निया वाढतोय,
बेल्टमधूनही मोठा दिसतोय, पण दुखत नाही आहे म्हणून चालू आहे. एक दिवस काका शेतामध्ये काम करत असताना त्यांनी जड गोणी उचलायला गेले आणि अचानक कळ निघाली. बघितलं तर हर्निया अडकला आहे. हॉस्पिटलला पोहोचूपर्यंत रात्री 10 वाजले आणि हर्निया स्ट्रँग्युलेट झालेला. कॅज्युअल्टीमध्ये आल्यावर अगदी फिकट चेहरा, उलट्या होत आहेत, ताप आहे. इमर्जन्सी सर्जरी करावी लागली. जवळपास 4 फुटाचं स्मॉल इंटेस्टाईन कट करावं लागलं, कारण आतड्यांचा तो भाग गँग्रीनस झाला होता. 4 दिवस काका ICU मध्ये होते. टोटल हॉस्पिटल स्टे 12 दिवसांचा होता. आता मला सांगा, जर 7 वर्षांपूर्वी किंवा अगदीच 2 वर्षांपूर्वी जेव्हा हर्निया लहान होता, दुर्बिणीची सर्जरी केली असती, 30 ते 40 मिनिटाची प्रोसिजर, दुसऱ्या दिवशी घरी जाऊ शकले असते, महिन्याभरांमध्ये परत शेतावर काम करू शकले असते. 700 रुपयांचा हर्नियाचा बेल्ट 8 वर्ष वापरला आणि शेवटी 12 दिवसांचं हॉस्पिटल स्टे, त्याचं मोठं बिल, हे सगळं आपल्याला टाळता आलं असतं. महत्त्वाच्या 3 गोष्टी. हर्निया स्वतःहून बरा होत नाही. बेल्ट वापरू शकता, एक्सरसाइज किंवा मेडिसिन काहीही काम करत नाही. नंबर 2, मेश ही मॉडर्न हर्निया सर्जरीची स्टँडर्ड प्रोसिजर आहे. त्यामुळे मेशबद्दल भीती ही अनावश्यक आहे. त्याच्याबद्दल कुठलीही शंका बाळगू नये. 3, फुगवटा अडकला आहे, दुखतोय, तर ताबडतोब तुमच्या जवळच्या हॉस्पिटलला जा, सर्जनला दाखवा, कारण ह्या सिच्युएशनमध्ये प्रत्येक तास महत्त्वाचा आहे. तुमच्या घरात कोणाला हर्निया असेल आणि ते बेल्ट वापरत असतील तर त्यांना हा व्हिडिओ आज नक्की पाठवा. गट टॉक इंडियाला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. नमस्कार.